आपण आलू पराठा बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला 4 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत आपण आणि ते आपण स्वच्छ असे धुवून घेणार आहोत आणि आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। आता हे मी बटाटे धुवून घेतलेले आहेत व आता मी हे शिजवून पुन्हा थंड करून घेणार आहे। आता आपण एका भांड्यामध्ये 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे व त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे व 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे मोहन म्हणून आणि आपण हे आता मऊसर पीठ मळून घेणार आहोत। पराठ्यासाठी खूप घट्ट असं पीठ बनवायचं नाही, नाहीतर पराठे आपले लाटताना फुटतात। त्यामुळे थोडंसं सैलसर असं पीठ मळून घ्यायचं। आता हे थोडं पाणी घेत आपण हे आता छान असं मळून घेतलेलं आहे। आता आपण हे बटाटे थंड झालेले आहेत, त्याचे आपण आता हे सर्व सालं काढून घेणार आहोत आणि आपण हे किसणीने किसून घ्यायचे। किसणीने किसून घेतल्यामुळे त्यामध्ये बटाट्याचे तुकडे राहत नाहीत आणि आपला पराठाही फुटत नाही। त्यामुळे आपण मॅश केल्यापेक्षा आपण ते किसून घेतलेले चांगले, त्यामुळे पराठे छान होतात। आता त्यामध्ये आपण एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घातलेला आहे। तसेच आपण हिरवी मिरची 2 घेतलेली आहेत, त्याही बारीक कट केलेल्या आहेत व घातलेल्या आहेत। त्याच्यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर आणि 1 चमचा धने जिरे पावडर घालून घेतलेली आहे। तसेच 1 चमचा मिरची पावडर घातलेली आहे। आपल्याला कमी पाहिजे असेल तर आपण थोडे मिरची घातल्यामुळे आपण मिरची पावडर थोडी कमीही करू शकतो। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। तसेच कोथिंबीर घालून आपण हे आता मिश्रण एकत्र करून घेणार आहोत चमच्याने। आता हे मी हाताने छान असं मळून घ्यायचं, म्हणजे मसाला सगळीकडे व्यवस्थित पसरला जातो आणि छान असं बाइंडिंग तयार होतं। आता हा झालेला आहे मळून आपला गोळा। आता आपण पीठ मळून ठेवलेलं आहे 10-15 मिनटं, ते आपण पुन्हा तेलाचा हात लावून छान असं पुन्हा एकदा मळून घेणार आहोत व सैलसर गोळा असा छान करून घ्यायचा। तेलाने मळून घेतलेला आहे पहा। आणि आता आपण त्यामध्ये आपल्याला जेवढे छोटे मोठे पराठे करायचे आहेत त्या पद्धतीने आपण गोळे घ्यायचा व आपण पुरण भरतो त्या पद्धतीने पीठ लावून थोडंसं आपण गोलाकार देणार आहोत व त्यामध्ये आपण तेवढाच आकाराचा बटाट्याचं सारण केलेलं आहे भाजीचं, ते आपण त्यामध्ये घालणार आहोत व पुरण भरल्याप्रमाणे आपण त्यामध्ये दाबून असा गोळा तयार करणार आहोत। आता हा पहा, आपण सर्व त्याच्या एकत्र कडा करून पूर्ण भरून घ्यायचा। आता हे आपला गोळा तयार झालेला आहे। आपण आता पोळपाट घेतलेला आहे, त्यावरती हा पिठाचा गोळा पिठामध्ये बुडवून आपण छान असा लाटून घेणार आहोत। हलक्या हाताने लाटायचं, खूप प्रेस करायचं नाही जोरदार, नाहीतर ते फुटतात। या पद्धतीने हलवून एकसारखा छान असा, खूपही पातळ नाही आणि खूपही जाड नाही, अशा पद्धतीने आपण हा जाडसर असा पराठा लाटून घेतलेला आहे। हे पहा, आता हा आपला पराठा लाटून झालेला आहे। आपण पॅन गरम केलेला आहे, त्यावर हा पराठा आहे, थोडंसं मी तूप लावलेलं आहे व त्यावरती आपण हा पराठा आता टाकून घेणार आहोत आणि आपण छान असा भाजून घेणार आहोत। आता एक बघा, ही पण बाजू किती छान झालेली आहे। आता त्यावर ही तूप किंवा आपण बटरही लावू शकतो किंवा तेलही लावलंही छान होतं। आता मी हे तूप लावून घेतलेलं आहे। दोन्ही बाजूंनी छान असं तूप लावून घ्यायचं, हलक्या हाताने हे करायचं। आता हा आपला पराठा बघा किती असा गोल्डन कलरचा छान असा भाजलेला आहे आणि आपण हा सर्विंग डिशमध्ये काढणार आहोत। याच पद्धतीने आपण दुसराही पराठा लाटून घेतलेला आहे, तोही असा आपण खमंग असा खरपूस भाजून घेणार आहोत। बघा किती छान आणि फुटतही नाहीत, किती सुंदर झालेला आहे। आता आपण हा पराठा बघा झालेला आहे पुन्हा। आता आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेऊयात। या पद्धतीने
मी सर्व आता पराठे आहेत ते बनवून घेतलेले आहेत. लोणचे, सॉस, दही याबरोबर खूप छान लागतो. नाश्त्याला ही छान लागतो. तसेच मुलांना टिफिनला द्यायला वगैरे ही झटपट आणि चविष्ट असा होतो. तुम्ही हे नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आलूचा पराठा केलेला आहे. थँक्यू.